भाजी म्हटलं की घरातले अगदी मोजकेच लोक आवडीने खातात। तर आज आपण एका नवीन पद्धतीने व सर्वांना आवडेल अशी आंबाड्याची भाजी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आंबाड्याची भाजी बनवण्यासाठी इथं आपल्याला 1 चमचा लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे, शेंगदाणे आवडीप्रमाणे, हरभऱ्याची डाळ 1 चमचा आणि ज्वारी 1 वाटी घेतलेली आहे। इथे मी आंबाड्याची भाजी घेतलेली आहे। ही छान अशी कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही भाजी अर्धा जोडी आहे। आता आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्वारीची छान अशी भरड करून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची आपल्याला ज्वारी जाडसर वाटून घ्यायची आहे। याच्या आपल्याला कण्या करून घ्यायच्या आहे, ज्वारीचं पीठ करायचं नाही। आता आपल्याला यामध्ये शेंगदाणे तसंच वाटून घेतलेली ज्वारी व हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे व भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे। तसेच इथे मी चवीप्रमाणे मीठ देखील टाकून घेतलेलं आहे। इथे आपल्याला भाजी 15 ते 20 मिनिटं छान अशी उकळून घ्यायची आहे। आता आपल्याला भाजीमध्ये सोलून घेतलेला 4-5 लसणाच्या कुड्या देखील टाकून घ्यायच्या आहेत व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ही भाजी खाण्यासाठी अतिशय रुचिकर लागते। नको नको म्हणणारी सुद्धा ही भाजी अगदी आवडीनं खातील। इथे आपली भाजी छान अशी शिजून झालेली आहे। आता आपल्याला ह्या भाजीमधलं पाणी छान असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे। इथे आपल्याला हे पाणी छान असं निथळण्यासाठी ठेवायचं आहे। त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये हे गाळणी ठेवून यातलं पाणी छान असं निथळून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीतलं पूर्ण पाणी निथळून झालेलं आहे। आता आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे। भाजीमध्ये घालण्यासाठी आपल्याला 1 कांदा छान असा बारीकसर कापून घ्यायचा आहे। लाल तिखट, कोथिंबीर ते देखील घेतलेलं आहे। इथे आपली भाजी आपल्याला छान अशी रवीच्या साहाय्याने किंवा मॅशरच्या साहाय्याने छान अशी एकजीव करून घ्यायची आहे। कमी वेळात छान अशी झटपट होणारी ही भाजी आहे, त्यामुळे ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। या भाजीला फोडणी सुद्धा करायची गरज नाही व फक्त 1 चमचा तेल वापरून ही भाजी इथे मी बनवलेली आहे। इथे तुम्ही 1ही चमचा तेल नाही वापरलं तरी चालेल। इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी एकजीव करून झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर या पद्धतीने भाजी बनवली तर अगदी आवर्जून ही भाजी पुन्हा पुन्हा बनवून खाल। आता आपल्याला यामध्ये काढून घेतलेलं 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तसेच कोथिंबीर देखील मी यामध्ये टाकून घेतलेली आहे व कापून घेतलेला 1 कांदा देखील टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने छान असं हलवून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ देखील टाकून घ्यायचं आहे। आपण भाजी उकडताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं, परंतु आता परत आपल्याला इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। ही भाजी आपल्याला ओली भेळ खाल्ल्यासारखी लागते। ही भाजी चपाती किंवा भाकरी बरोबरही अगदी अप्रतिम लागते। ही भाजी मी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे। यामध्ये कुठले मसाले वापरलेले नाहीयेत। ही भाजी अगदी साधी सोपी व सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। आता आपल्याला यामध्ये साधारण 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तेल नाही वापरलं तरी चालेल। इथं आपली भाजी छान अशी एकजीव करून झालेली आहे। आता आपल्याला ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। इथं आपली खाण्यासाठी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आंबाड्याची भाजी तयार झालेली आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद। स्वस्त राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा।